आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू या विश्वासाला पात्र ठरण्याचे, हा विश्वासाला सार्थक ठरू असंच काम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून केलं जाईल। आणि आता इथं आलोय तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये इथे एक नवी अंगणवाडीची इमारत देखील उभी सापडेल ही घोषणा मी या ठिकाणी करतो। आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार। एक जाहीर नागरिक सत्कार आपल्याला नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचा घ्यायचाच आहे, तर तो आपण टप्प्याटप्प्याने घेऊया। जसा वेळ मिळेल तसा आता जिल्हा परिषदच्या निवडणुका लागतील, पंचायत समितीच्या निवडणुका लागतील, तर कामाचा व्याप माझ्याकडे फार मोठा आहे। तुमच्याच आशीर्वादाने ही संधी जनतेने दिली, तुमच्याच आशीर्वादाने आज तुमचा हा मुलगा, भाऊ, नातू जो कदाचित लोकसभेच्या पराभवानंतर खचून गेला पाहिजे होता, तो समोर बसलेल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्रामध्ये परत एकदा लोक ओळखायला लागले। हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत आणि हे तुम्ही केलेले उपकार, हे तुम्ही दिलेला विश्वास, ही फार मोठी जबाबदारी आणि ती आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडत राहू। आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, आपल्या सगळ्यांना आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो, सगळ्यांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।